मित्र, जेव्हा इतिहासाचं अपुरं ज्ञान असतं ना, तेव्हाच लोक असं काहीतरी बरळतात. काय तर म्हणे शिवाजी महाराजांनी इतर दुसऱ्या मराठा सरदारांना मारून स्वतःचं स्वराज्य उभं केलंय. अरे स्वराज्य हे काय कुणा एका जातीपातीचं किंवा एका घराण्याचं नव्हतं रे, ते रयतेचं राज्य होतं. आणि हा विचारतोय की महाराजांची कर्तबगारी काय. त्याला शून्यातून विश्व कसं उभं करायचं हे ज्याला कळलं नाही ना, त्यांना महाराज कळलेच नाही. ज्यांच्या नावाने आजही दिल्लीच्या तख्ताला घाम फुटतो ना, ते म्हणजे छत्रपती शिवराय. आणि हे छत्रपती शिवरायांना असं म्हणून औरंगजेबाचा दाखला देतात. औरंगजेबाने खुर्चीसाठी स्वतःच्या बापाला म्हणजे शहाजहानला जेलमध्ये कैद केलं होतं. स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकणारा एक साईडला आणि स्वतःच्या आई वडिलांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारे ते म्हणजे छत्रपती शिवराय. यांचं कंपॅरिझन होऊच शकत नाही. छत्रपती शिवराय हे फक्त मराठ्यांचे प्रतीक नाहीयेत, तर छत्रपती शिवराय हे प्रत्येक भारतीयाचे जे अन्यायाविरुद्ध लढतात ना, त्यांचे प्रतीक आहे. आणि ज्या माणसाने स्वतःच्या भावाची मुंडकी उडवली आणि स्वतःच्या बापाला मरेपर्यंत जेलमध्ये सोडू दिलं, त्या माणसाचा दाखला देणारी लोक छत्रपती शिवरायांवर बोलत आहेत याचीच कमाल वाटते. मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांच्या प्रती प्रत्येकाला आदर असायला पाहिजे, तो कुठल्याही जाती धर्माचा असो. जय शिवराय, जय शंभूराजे.